पुण्यामध्ये स्वारगेट भागामध्ये एका खासगी बसनं टू व्हीलरवरच्या 2 महिलांना धडक दिली आणि मोठा अपघात झालाय। दोन्ही महिलांवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर खासगी बस डिवायडरला धडकून थेट एका दुकानामध्ये गेली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, तर बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र यानंतर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी तिथले स्थानिक नागरिक करत आहेत। पुण्यातल्या स्वारगेट भागातील शिलाईवर्ल्ड चौकामध्ये जो आहे तो आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्सचा जो आहे तो अपघात झालेला आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जीवितहानी झालेली नाही। मात्र ज्या पद्धतीने हा ड्रायव्हर या सगळ्या गाडीमध्ये चालवत होता, ती गाडी अतिशय वेगाने असल्याची माहिती पोलीस देत आहेत आणि ही गाडी जी आहे ते डिवायडर तोडून जी आहे ते एका दुकानामध्ये शिरल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी दुकानाची जी बॅरिकेटिंग होती ती सुद्धा या गाडीने तोडलेली आहे। इथं गाडी धडक देण्याच्या अगोदर थोड्या अलीकडे जे आहे पलीकडे जे आहे ते एक टू व्हीलर गाडी, एक आई आणि मुलगी ज्या टू व्हीलरवरून जात होती त्या टू व्हीलरला या ड्रायव्हरने धडक दिली आणि त्यानंतर गाडी जी आहे ती भरधाव वेगाने त्याने सुरू केली आणि त्याचा परिणाम जो आहे तो सगळा आपल्याला या चौकामध्ये पाहायला मिळतोय। आता सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्या गोष्टीचा पंचनामा करण्यात येते आणि या संदर्भात जो ड्रायव्हर आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। किरण कचरे असं या ड्रायव्हरचं नाव आहे आणि सकाळी 6:30च्या सुमारास हा सगळा अपघात झालेला आहे। अपघातानंतर या इमर्जन्सी एक्झिटमधून जे आहे ते प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ज्या महिलांना ॲक्सिडेंट झालेला, ज्या महिलेला या गाडीनं उडवलं होतं त्यामध्ये अनुराधा पत्की आणि सुचित्रा पत्की या 2 मायलेकी आहेत आणि या दोघींवरती जे आहे ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र आता हा ड्रायव्हर जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। स्वारगेट पोलिसांकडून हा सगळा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि स्वारगेट पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेऊन जे आहे ते गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केलेली आहे आणि शिलाई चौकात सुद्धा ट्रॅफिक होणे म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।